एकीकडे अशोक खरात प्रकरणात राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांचं कनेक्शन समोर येत असतानाच आता अमरावतीमधून एक खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे। प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर अपघात भासवून भाजप आमदाराच्या भावाचा हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला। पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। बच्चू कडूंनी रचला हत्येचा कट, बच्चू कडूंच्या अडचणी पुन्हा वाढणार, आमदारांच्या भावाला जीवे मारण्याचा कट, बच्चू कडूंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले। हा वाद एखाद्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा किंवा एखाद्या आंदोलनाचा नव्हे तर चक्क हत्येचा कट रचल्याचा आहे। अचलपूरचे स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडेंनी हा आरोप केलाय। आपल्या अपघाताचा बनाव करून हत्येचा कट रचल्याचा मोठा आरोप तायडेंनी केला। या प्रकरणात बच्चू कडूंसह शुभम उर्फ गोलू माहोरेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबतही एक कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे। पण त्याला थो आहे का नाही, आता तुझा किडा कोण आहे, तायडेपेक्षा हिंमत पण करून आलं हे डोंगर फुटते गेल्या वरच आलेले $1 लाख रुपये 3-4 लाख रुपये सांगतो दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून कुठं पाहिलं तर तिची पत्ता नाही मला माहिती ऍक्सिडेंट मध्ये ना ऍक्सिडेंट ती आपली गँग आहे भाऊ। हा आपली गँग आहे ऍक्सिडेंट कुठं यवतमाळची। ते सांग आता काय कर, उलट काय कर, याला काही उडवायचं आहे व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आणि तुझं दोन्ही आंध्रासह सुरू होईल। मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो, बरोबर आहे, तसं प्लॅनिंग करायचं हे उडवायचं काही म्हणजे लोक नाही येणार, मग आपला हा जे आहेच महिनाच राहा लागते ना। छत्रपती साजरा ना आपल्याला, आपण छत्रपतीचा गेम करायचा आहे असतं त्याला एक प्रवेश येतो सोबत ह्या असला माझी पेटीस आहे। बरोबर 15 दिवसात गेम लावायचं उडवायचंच आहे, त्याशिवाय हे तलाव नाही तिकडे त्याला हे गेला तर तुला संबंध तुटून जाते आणि सिलेंडर झालाय प्रॉब्लेम 15 दिवसात। मला सांगा तुम्ही, मी परत येतो। आपलं नाव वगैरे काहीच येत नाही। ऍक्सिडेंट काय ऍक्सिडेंट ट्रकच आहे त्याची भाऊ, त्याचे टिप्परच आहे असं हो, ते रेतीवाले आहे ते स्पेशल लागतात मागं, बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण। फोनवर कोणाशी बोलू नका सगळ्या गोष्टी हा भेटून कर लागते तू भेटू नको। हा पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणार नाही, मी बरोबर माझ्या मित्राच्या मार्फत करतो ना। हे दुसरा एक तिसरा मोबाईल घ्या, असं बसून फोटो काढा, कुठे हे निघाला नाही कधी फोटो मध्ये त्या पोट्याचे चेहरे काय असेल ते नाही का, तिथं बॅनर असेल ना, बॅनरवर फोटो असेल ना, उडालं का नाही मग दर्श तोडून जाते तू काय कर, झाल्या माणसाचा प्रवेश घे बीजेपी मध्ये पहिले सांगू दे पुरं फ्रॅक्चर फ्रॅक्चर नाही मग काय पुरं काम दाखवावं लागते, अर्धा पाय ठेवायचं अंगावर बसाले मग तो अजून भारी पडत। काय होतं त्याच्यात त्या मायाची फक्त त्याला घरच्या लक्ष्मीचा एक रिपोर्ट देऊन द्यावी किंवा वाईट नजरेनं पूर्ण माग तो मायकडे चालली आहे नाही तर त्या गाडीला उडवतो असा एक रिपोर्ट देऊन दे, तर सेफ राहत होत। काही झालंय पुढं माग काही ना बाबा माझ्या पत्नीवर वाईट नजर ठेवलेली आहे। तर याच संपूर्ण प्रकरणावर आमदार प्रवीण तायडेंनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केलेत। मात्र बच्चू कडूंनी आमदार तायडेंचे सर्व आरोप फेटाळलेत। ते माझ्या भावाला अभिजित तायडे चुलत भाऊ आहे माझा, त्याला मारून टाकायचं, ट्रक खाली चिरडून घ्यायचं आणि तुम्हाला काही दिवसात किंवा काही तासानंतर काही रेकॉर्डिंग येणारच आहे, तर त्यामध्ये सगळं नमूद आहे की त्यांनी बोललेले आहेत ते की 2-4-5 लाख रुपये देऊन आपण मारून टाकू, एकदा खलास होऊन जाते मग झंझट राहत नाही, अशा प्रकारचं त्यांनी परतवाड्यात सुद्धा काही लोकांकडून माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, त्याचा सुद्धा उल्लेख आहे।
एका उपोषण मंडपाला भेट दिली असता मुद्दाम तो प्रश्न मी निकाली काढला असताना जीवनच्या मार्फत फोन करून मला जबरदस्तीने तिथे बोलवून शाई फेकण्याचा किंवा अटॅक करण्याचा प्रयत्न हे त्यांच्याच माध्यमातून त्याच व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्याची नोंद आहे, त्यांनी बोललेलं आहे. आज मला आता समजलं का मी काही कोणाच्या तरी हत्या करण्याचा कट रचला आहे. वास्तविक अशा पद्धतीचं आपण गेलं आयुष्य आमचं संपलं, असं काही कुठं आपण करत नाही आहे, परंतु आमचाच कसा कट रचला असं त्याच्यातून सिद्ध होते का बच्चू कडूला बदनाम कसं करता येईल, त्याला अटक कसं करता येईल. आम्ही जे 1.5 लाखासाठी आंदोलन करणार होतो रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी, त्याच्यासाठी कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणे का तुमचा नेता असता आम्ही अंदर टाकू शकतो, तुमचा काय केव्हा आहे, अशा पद्धतीचा हा कट आहे. तो म्हणतात का आमच्यासाठी कट केला, मला असं वाटतं हा व्यवस्थित आमच्यासाठी हा केलेला कट आहे. आणि असे ऑडिओ व्हिडिओ तर महाराष्ट्रात कित्येक असतात, कधीच कोणावर गुन्हे दाखल होत नाही. आणि SP किती भारी आहे बरं बघा, म्हणजे इतके सगळे जिल्ह्याभर काही घटना होतात मोठ्या, त्याच्यातून कधी प्रेस झाली नाही. पण आमदाराचा पुतण्या कोणतरी आहे त्याच्यावर काहीतरी कट केला आणि ते डिसेंबर ते एप्रिल 4 महिने होत आहे. अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून बच्चू कडूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही अटकवाले तयार होऊ ना अशा पद्धतीने. आणि ते प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून अटक होऊ का, रामराज्य कुठं आणि हे राम भक्त कुठं. दोनही नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा पाहता यावर अमरावतीचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिनिधीला मारणे किंवा त्यांचा कट तयार करणे आणि त्यांच्या भावाला त्या ठिकाणी षडयंत्र तयार करणे, मारणे, जीवे मारणे, नुसतं मारणे दिले जीवे मारण्याचा प्रयत्न आणि तशी या ठिकाणी योजना तयार करणे. जर आज समजा ते लक्षात नसतं आलं किंवा त्याची पोलिसात तक्रार झाली नसती तर एखाद्या वेळी त्यांनी हा प्लॅन सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा आणि त्यांचा जीव गेला असता. निवडणुका जिंकण्याकरता, आमदार होण्याकरता एवढी लाचारी पाडणे हे काही योग्य नाही. हे लाचारपणाचं लक्षण आहे. राजकारणामध्ये निवडणुका लढता येतात, 2029 लढता येईल, त्यांच्या नशिबात असेल ते निवडून येतील. पण आज प्रवीण तायडे आणि त्यांच्या परिवाराला संपवणे हे जे कट कारस्थान आहे हे मात्र योग्य नाही. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा मुद्दा आधीच कोर्टात असताना आता बच्चू कडूंच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. असं असताना आमदार प्रवीण तायडेंनी केलेले आरोप आणि व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपचा अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात किती प्रभाव पडेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पहले से ही विवादों में घिरे बच्चू कडू की मुश्किलें अब और बढ़ सकती हैं. कडू ने भले ही पलटवार किया हो और आरोप लगाए हो, लेकिन जिस हिसाब से मामला सामने आया है अब ये देखना बेहद दिलचस्प होगा कि जो वायरल वीडियो है उसमें सच्चाई कितनी है. हालांकि अब मामला दर्ज हो चुका है, अब ये देखना भी महत्वपूर्ण होगा कि पुलिस क्या कार्रवाई करती है और वहीं जो बच्चू कडू है इस पर आगे क्या निर्णय लेते हैं. अमरावतीचे प्रतिनिधी अरुण जोशींसह ब्युरो रिपोर्टर UCN न्यूज नागपूर.